कैलास परिक्रमा, मानसरोवर यात्रा, एक अद्भुत अविस्मरणीय प्रवास. आज आहे भाग 4, विमान प्रवास आणि गोंधळ. मागच्या 3 भागांमध्ये आपण बघितले की माझी तयारी कशी चालू होती, मनाची, शारीरिक, घरातून कसा विरोध होता, त्याच्यातून कसं मी बाहेर पडत होते, हे सगळं आपण मागच्या 3 भागात बघितलं. तुम्हाला मी मागच्या भागात सांगितलं होतं की आम्ही विमानाची तिकीटं कशी काढली. तर आमच्या विमानाची तिकीटं 10 तारखेची होती, 10 सप्टेंबरची. आमची तयारी चालू होती. मी मधल्या काळात माझ्या मिस्टरांचा विरोध मावळला आणि जो काही इन्शुरन्स आम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स काढावा लागत होता किंवा आपल्याला तिकडे युहान घेऊन जावे लागतात, तर ते करन्सी एक्सचेंज असेल, जे काही करायचं होतं, तर ते मला मदत करत होते, खूप मदत करत होते. आम्ही आमचा एक ट्रॅव्हल इन्शुरन्स काढायचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्हाला यातले खूप नॉलेज आहे तर तुम्ही बघा, त्यांनी थोडे 5-50 रुपये एक्स्ट्रा भरून दुसरा ट्रॅव्हल इन्शुरन्स काढून दिला, ज्याच्यामुळे आम्हाला पुढे खूप फायदा झाला. ते पुढच्या भागात येईलच. तर अशा प्रकारे हळूहळू घरातला विरोध तर मावळला होता. घरातून मला आता सपोर्ट मिळत होता, मदत मिळत होती. जे काही माझी खरेदी होती त्याच्यासाठी ते मला मदत करत होते. आता माझ्यापेक्षा जास्त ते रोज कैलासचे व्हिडिओ बघत होते आणि मला सांगत होते, नीट तयारी करा, चांगल्या पद्धतीने जावा, तुमची शारीरिक तयारी चांगली असायला पाहिजे. सो आता मी जरा आनंदी झाले होते की घरातला विरोध तर संपला होता. पण बाहेरच्या परीक्षा अजून बाकी होत्या. जसं 10 तारीख जवळ येत होती, आमच्या बॅगा भरणे, वजन कमी जास्त करणे, बरोबर वजनात घेणे, गरजेच्या वस्तू कंपल्सरी घ्यायलाच हव्यात, मग बिनगरजेचं काय आहे ते काढून ठेवणे. आणि आमचा प्लॅन असा होता की 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंत आम्ही 5 दिवस आधी नेपाळमध्ये, काठमांडूमध्ये पशुपतीनाथ वगैरे आणि तिथलं मुक्तीनाथ वगैरे जे काही आहे, तर आम्ही नेपाळ फिरणार होतो. आणि खरी परिक्रमा आमची 16 तारखेपासून चालू होणार होती. काठमांडूला 16 तारखेला आम्ही बाकीचे सगळे भेटून तिथून पुढे आमच्या परिक्रमेचा प्रवास चालू होणार होता. सो आम्ही 5 दिवस आधी सगळे पहिला प्लॅन पर्सनल केला होता की काय काय बघायचं आहे, काय काय करायचं आहे, जायचं आहे, मुक्तीनाथ वगैरे. तर त्याची सगळी तयारी आमची झाली होती. पण जसं जसं दिवस जवळ येत होते, आमच्या बॅगा पॅक करून झाल्या, वजनाचं सगळं नीट बघून झालं, सारखं चेक करणं, तयारी पूर्ण झाली होती, खायचं काय काय घ्यायचं, थेपल्यांची ऑर्डर देऊन झाली होती, सगळं ऑलमोस्ट आता आम्ही रेडी होतो. आणि 8 तारखेला नेपाळमध्ये दंगल चालू झाली. आमचं तिकीट 10 तारखेचं होतं, पण 8 तारखेपासून जो काही तिकडे दंगा चालू होता, यूथनी तिथल्या प्रधानमंत्री वगैरेंवर जे काही गोळीबारपासून काय काय चालू होतं. आणि सगळीकडून न्यूज यायला लागल्या. ज्या लोकांना थोडंफार माहीत होतं की आम्ही काठमांडूला जाणार आहे, त्यांचे फोन यायला लागले.